सो हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. गाईज देवपूजा बघा किती भारी केलेली आहे, मस्तपैकी रांगोळी काढलेली आहे. आणि फुलं बघा किती भारी फुलं सजवले आहेत. पप्पांनी आज गार्डनमधनं फुलं आणून किती भारी सजवले बघा. असं वाटतंय की बागेत आपलं देवघर आहे असं वाटतं. आणि आपल्या बागेतली गार्डनमधलीच फुलं आहेत, त्यामुळे काय विषयच नाही. बघा किती प्रकारची फुलं आहेत, अजून तरी कमीच आहेत. एवढ्या प्रकारची फुलं आहेत आपल्याकडं तर विचारूच नका. मोजून थकेल आपण, एवढी फुलं आहेत आपल्याकडे. आणि बघा पप्पांचं इकडं वाट बघायचं चालू आहे, सगळ्यांना मम्मीचं वाढायचं चालू आहे. बघा आज पोहेचा नाश्ता केलेला आहे मस्तपैकी. हे बघा मला कांदा लागतोय तर मम्मीनं कांदा दिलेला आहे. ओके चला गाईज या पोहेचा नाश्ता करायला गरम गरम. आणि विहान दीदीनं पण घेतलेलं आहे. गाईज बघा आता आम्ही चाललोय कुठं फार्म हाऊस आणि सिया विहान लगेच मागे लागलेत बघा. आणि गाणं लागले सांगू पॉज करतो. चला आता जातो आम्ही चाललोय आपल्या फार्म हाऊसवर चाललोय. का तर कुठं चाललोय आम्ही आपण शेतात गव्हाचा काय हाल हवा आहे बघून यायचा आहे. गहू काढायला आता समय झालेला आहे त्याचा. थांबला जरा. तर गहू काका म्हणतात गहू पडायला लागले तर म्हटलं आज बघून यायचं. जर बायका असल्या तर सांगून यायचं आणि मग उद्या जायचं. म्हणून त्यासाठी मी चटणी महाग ठेवल्या करायची. म्हणलं आधी गव्हाचं जरा बघून त्याच्या पहिला प्रोसेसला लावूया आणि मग नंतर बाकीची कामं करता येतात. मम्मीने पहिला बाजूला ठेवलेलं ते चटणी पहिला करूया म्हटलेलं, पण आता चटणी जरा थांबवल्या. सगळं झाले आता मसाला फक्त राहिलं. मसाला निवडायचा आणि मग आणायचं. तर वर्षभरात चटणी मम्मी एकदाच करते ना, त्यामुळे काय उद्देश सांगतो तुम्हाला. एकटीला एवढा लोड पडतोय ह्या टायमाला, उन्हाळ्याच्या टायमाला एवढा लोड पडतोय की काय विचारू नका. चला आता तिथे गेल्यावर तुम्हाला बोलतो आहे का नाही. फायनली गाईज आम्ही पोहोचलोय फार्म हाऊसवर. आणि तुम्हाला सांगतो गहू आपलं बघा इकडं ह्या साईडला पण थोडे बी पडले होते ट्रॅक्टरमधले, पेरणी मशीन होतं ना त्यातले, तर तिथं पण गहू आले. आणि आता आम्ही आज का आलो तुम्हाला सांगतो. तर गहू आहे ना आपलं ते कितपत वाळले ते बघण्यासाठी आलो होतो. अजून तसं थोडंफार हिरवं आहे अजून, म्हणजे 8 दिवस निवांत राहू शकते. बघू शकता तुम्ही, दाखवतो तुम्हाला आता बॅक कॅमेरानं. अरे बाबा रे बाबा, हे बघा अजून थोडं मध्ये हिरवं दिसत असेल तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये दुसरं पालक बिलक पण आहे त्यामुळं हिरवं दिसते. काय तोडत आहे हे बघा, हे दोघांचा हरभरा तोडायचं चालू आहे. खायला तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तोडा. खा मला खा, चांगलं खायचं असते. मम्मीच्या इकडे चालू आहे. भाजी केवढी आली बघायचं, दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेरा. हिरवी भाजी काढायची चालू आहे मम्मीचं. इकडं ही भेंडी पण लावलेली आहे, ह्या साईडला भाजी आहे, इकडे भेंडी आणि ही गवारी लावली ना आम्ही. ह्या गहू तुम्हाला दाखवतो. हे असं मध्ये हिरव्या उंब्या आहेत अजून थोड्या, बाकी ओव्हरऑल वाळले. त्यामुळं काय थोडा शेळ्या आल्या असतील इकडं बांधायला. होय खाल्ल्या. हे मोठी इकडं आहे. हे बघा गाईज भाजी इकडं मोठी जशी आहे तशीच तिकडं पण होती, पण त्या साईडला शेळ्यांनी खाल्ली. नाही रुमाल आणला, ओढणीत बांध की तुझ्या. गहू बघायसाठी आलो होतो आम्ही. खरं मेन कारण होतं हे की गहू पुढं जायला नको, काढताना जरा असं हे होते, पूर्ण आपदा होते माणसाची. आणि हे बघा अशा हिरव्या उंब्या आहेत थोड्याफार, पण ओव्हरऑल झाले जरा उंब्या अशा वाकड्या झालेल्या दिसतात. पण बघूया आता कधी काढायचं कसं काढायचं आता पप्पा ठरवतील, पप्पा मम्मी. हे बघा हे ज्वारी पण आलेली
कशी आहे ज्वारी बघा. हे पहिला त्यांनी पेरून आलं ते ट्रॅक्टर कुठलं तर थोडं ज्वारी होती मशीनमध्ये ती ह्याच्यासोबतच पेरली गेलेली आहे गव्हासोबत. चिक्कूची फांदी वाढलेली आहे, पेरू लागलेले ते बघतो थांबा तुम्हाला. त्या दिवशी बघून आलं तर मम्मीनं फुल लागले होते. आता हा हे बघा दोन फुलं उमलून पुढं गेल्यात आता फळाला आणि अजून 2-3 दिसायला लागलेत. आता गहू निघलं की आता काय लावायचा तो विचार चालू आहे आमचा, किंवा काय करायचं आहे. रोटर कल्टिवेटर मारून ठेवायचं उन्हाळ्यात का काय पेरणी करायची ते पण बघूया. आता कसं होते सांगतो तुम्हाला. काही हे आम्हाला जमत नाही एवढं, म्हणजे हाऊस म्हणून आम्ही करतोय काय, म्हणजे फक्त बाकी काय एवढं म्हणजे जमत नाही अजून आम्हाला. थोडं प्रयत्न करतोय, कारण की कसं होते सांगतो तुम्हाला. आमच्या कामातून वेळ इकडं शेतीला द्यायचं म्हटलं की मग तिकडची कामं थांबतात. त्यामुळे मम्मी पप्पा दोघांना सांगितलं आहे की तुमचं तुम्ही येऊन जाऊन बघा आणि तुम्हाला जमतंय तेवढं करा, जास्त काय करायची गरज नाही. बाकी ह्या साईडला बघा हे काय बोलतं ह्याला केळीचे रोपं हे लागूच होत नाहीत का कोणास ठाऊक. मे बी पाणी इकडं कमी पडते थोडं पाणी. हे वॉल आहे तो खोलतो मी, पप्पांनी चालू केले का नाही काय माहीत नाही. नाही पाणी नाही आहे म्हणजे चालू नाही केलं. हे नारळ आहे, नारळाला पण पाणी द्यायचं आहे. आता कसं द्यायचं बघूया. हे रेनपाईप ठेवतो इकडून तिकडंपर्यंत किंवा त्या साईडूनच होल पाडून इकडे ठेवतो, म्हणजे ह्या झाडांना वगैरे पाणी द्यायचं म्हटलं ना तर मग आपल्याला सोपं पडेल. हा 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 ला 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 ला. चला पिवळं सोनं तर दिसायला लागलं आपल्या शेतातलं बघा. खरं सोनं आहे, खरं सोनं कसं चमकते बघा सूर्यामध्ये. सिया विहान पण यायला लागलेत बहुतेक माझ्याकडं हळूहळू. हे सिया काय ग इकडे येतेस ये. हत्ती घास काढून नेलं त्यामुळं सगळं ओपन दिसायला लागले. होय लागली होती की, मग काढून खाल्ली की. हो यान खाल्ला ना तू. सगळे खाल्ले काढून. तर सिया विचारते की लास्ट टाइम केळी लागलेली कुठे गेले तर खाल्ली की आपण सगळे खाऊन संपवली. हे आता हे दुसरं झाड आले बघा तयार झाले, ह्याला पण आता फळ लागेल. हा हे काय आता ह्या मोठ्या झाडात ना आता केळी येतील. वर नको बाबा, तिकडं अंकलचं शेत आहे. चला चला आईकडे चला, चला आईकडे जाय आता. चला ये हात धर. दोघांचं चालू आहे बघा फिरणं, फार्म हाऊस एक्सप्लोर करतो. चल चल यान चल ना हात धर. गाणं म्हणते बघा, मन वेडे गुंतले. ते घेत ना मला, खडू आहे खडू. चल खेळायला पण घ्यायचं नसतंय ते, कडू असते ते. मधमाशीला कसं पकडले बघा. कसं आहे ना सायकल, जीवनचक्र कसं आहे देवानं कसं बनवलंय. प्रत्येकाला काय ना काही तर कुणा ना कुणाचं भोजन बनवलंय प्रत्येकाला आणि ते त्यातनंच जीवन सायकल चालू राहते. हा हे बघा झाड किती भारी आले ना, शिवबाबळीचं मस्त आले. आता व्यान येतोस का तू? मी चाललो बघ, येत चल तुम्हाला दाखवतो काही जरा. हे बघा खरं सोनं आणि तिकडं सूर्य बघा, किती भारी सीन आहे बघा. काय सांगतेस?
आणि मग आम्ही काढलं गहू आणि आता हे लावलं मी परत गहू लावलं आणि हे बघा हे ज्वारी आहे ना व्यान. आम्ही ज्वारी खाल्लं होतं एक दिवशी हा आणि तुम्हाला आणि हे काय आहे व्यान हे काय आहे हे काय आहे हे शेंगा बारक्या बारक्या काय आहे काय आहे ते हरभरा हा बघा व्यानला सगळं लक्षात आहे. व्यान काढ हरभरा दाखव गाईज लोकांना एक काढून शेंग. बघा गाईज व्यानला सगळं आता लक्षात आहे. आमच्यासोबत येऊन येऊन ना सगळं त्याला पिकांची नावं त्यांचं सगळं माहीत आहेत ना व्यान. दाखव एक गाईज लोकांना दाखव हरभरा काढून कसा आहे. दाखव खोलून दाखव गाईज. बघा व्यान तुम्हाला खोलून दाखवते हरभरा त्यातला. हे बघा माझ्या हातात दे मुलं माझ्या हातात. बघा विहान हरभरा काढला बघा गाईज तुम्हाला दाखवायसाठी. हे बघा हे बघा दे मला हातात. हां हे बघा गाईज हरभरा. हे बघा इथं हरभऱ्याचं झाड आहे का नाही ते वाळल्यात. हां दर खायला दर. हां चावून चावून खा मला. हां खा की तू चावून खा मला कडक आहे. इकडं चालू आहे आता मम्मीचं तुम्हाला सांगतो हार्वेस्टिंग. शेतात आले आणि हार्वेस्टिंग. हां हे बघा हार्वेस्टिंग सुरू झाली ह्यांची सिया विहान आणि मम्मीची. हे बघा ह्या साईडला बघा ही मेथी काढली पालक काढली. हे बघा इकडं चालू आहे हार्वेस्टिंग. बरोबर आहे शेतात आले आणि खाली हात गेले असं होतच नाही काहीच. कारण की शेतातनं काय ना काय तर भेटतेच. हां मम्मी शेती ह्यासाठी आणि शेत आपल्याला भरपूर काही देतोय. फक्त भाजीपालाच नाही जळण तर आपल्याला कधी घ्यायला लागत नाही. आणि शुद्ध हवा करोडो रुपये दिलं तर शुद्ध हवा मिळणार नाही. ती देत आहे सुख समाधान देत आहे. तर या शेतीची किंमत करा आणि शेतीला जपा. खरं आहे गाईज शेती आज जपली नाही तर उद्या मग आपल्याला खूप स्ट्रगल करायला लागणार आहे. त्यामुळे जेवढी आहे जितकी आहे एक तुकडा असू दे छोटासा पण त्याला जपायचा आहे आणि त्याचा वारसा पुढे चालवायचा आपल्याला शेतीचा. हे वा सिया मला हरभरा आणून चारते बघा. आपल्या मुलाबाळांना कसं दिसणार ना आपण जर नाही ठेवलं तर आपल्या मुलाबाळांना आपण काय दाखवणार आहे पुढच्या पिढीला. तर पुढच्या पिढीसाठी आपण कष्ट करत राहिलं पाहिजे तर ते पुढची पिढी बघणार. मग तेवढ्यासाठी बघा छोटासा तुकडा असू द्या जास्ती असणाऱ्याचं एक मी सांगत नाही पण गरिबांजवळ काय नसते म्हणून आपण काय करतोय अडचण आली की इकून टाकायचं आणि मग एवढ्या एवढ्या खोल्यात राहावा अडचणीत राहावा. म्हणजे आपण स्वतः आपल्या जीवनात दारिद्र्य आणतो. आपण ह्या छोट्याशा तुकड्यात पण सुख समाधान राहू शकतो. 4 शेळ्या पाळल्या जळण काटूक निघते त्याच्यावर आपलं चूल पेटत्या आपल्याला भाकरी पण करता येते आपल्याला पाणी जपायला पण गॅस लागत नाही काही लागत नाही आणि शुद्ध हवा तर आहेच आणि भाजीपाला. मग असं सुख आहे सगळं. काय झालं एवढंच लागलं रे ठेस लागल्यात मला. बघ कसं लागलं विहानला लागले बघ ठेस. मला काय लागलं काय लागलं सांग कुठं गेलता मला सांग की. गाईज बघा विहानला कसं लागलं बघा रक्त. मग हळद आहे का आपल्याकडं. हाय राहू दे आता घरी गेल्यावर करू. ठोकर लागलं मला कशाला तर तटलायस तू. इथं लागलं. चप्पल घालायची तू चप्पल काढतोस ना. हा जा चला आता मम्मीने मला काम दिले. मला सिया विहानला भाज्या हार्वेस्ट करायचे. चला पालक हे दर सिया विहानला लागले ना ठेस गाईज. तर हां स्वामी काय म्हणतात सिया हां उद्या चालून मोठं काय होण्यापेक्षा तुला छोटीशी ठेस देतो मी आहे का नाही सिया. स्वामी काय म्हणतात हा बघा स्वामी म्हणतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी काय म्हणतात मला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हा पाठीशी आहे. अरे बाबा 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 हार्वेस्टिंग हा मेहनतला कधी
घाबरायचं नाही. टोचायला लागल्या तरी काढते. हा. मामा हम्म. मला ना हे गहू टोचायला लागले. हम्म. मला हे जे काय नाही होत मुला. ह्याचं फळ ना उद्या मिळेल. म्हणजे हे टोचलं पण ह्याचं फळ तुला उद्या मिळेल की एवढे एवढे छान छान पराठे वेगळं वेगळं खायला. हा तर सिया काय म्हणते बघा, आज मी कष्ट करते, आज मला थोडासा त्रास होतो, पण उद्या तुला चांगलं फळ मिळेल, आहे ना सिया. बघा यान पळू नकोस, लागेल. काहीच बघा आल्यासारखं का नाही. हे बघा एवढी पालक निघाली हिरवीगार एकदम छान, आपलं बिना औषधाची बिना केमिकलची. तर शेतातलं आपल्या ऐकत नाही, म्हणून शेतीची कदर करायची. ज्याला आहे ना शेती, गरिबांनी तर पहिलं शेतीची कदर करायची. का की आपलं दुसरं काही नसतंय. आणि त्या आई या शेतीला पण आपण नुकसान केलं म्हणजे इकलं या कुणाला दिली तर तसं पण काय करू नका. आणि आपली शेती आपल्या जवळच ठेवा. त्यातच आपण काहीतरी करून शेळी पालन करा, काही करा, तिथंच राहून न भाड्यानं राहता आपल्या शेतात राहून थोडी भाजी, थोडं आपलं शेळी पालन, एखादी म्हस एखादी गाय घेतलं. आणि मग आहेच की आपण काय तिथल्या तिथं शेतात असल्यावर शेतात पण आपण जातोच ना. कुणाचं काय काढायचं असलं काय धान्य काय आलं काढणीला ह्याला त्याला, तर तिथल्या तिथं आपल्याला काम पण मिळतंय आणि आपली शेती. मला हलवू नको, खराब होत्या मी पाणी. हां हलवू नको, अरे इसकटायचं नाही तसं, जवळ ठेव. मी चांगलं ठेवलं, मी ठेवणार आहे अजून भरून, सकाळ बघील आणि मी चांगली. तर असं जपून आपली वस्तू ठेवली ना तर आपल्याला काही कमी पडत नाही. आणि आपण मला असं नको करू, भाजी खराब होता. विकत बसणार आहे भाजी. भाजी घ्या भाजी. हां मामा भाजी किती दिली? 1 रुपयाला. अरे बापरे. मेथी किती दिली? आणि पालक 2 रुपयाला. हां हां 200. लय महागा बाबा नको. अहो चांगले आहे बरं, घ्या घ्या. नाही नाही बिना केमिकलची आहे, बिना केमिकलची आमची भाजी. नाही नाही 10 नाही म्हणायचं मला, बर 100 रुपयाला द्या घ्या म्हणायचं. जा. हा बर चला, बिना केमिकलची आहे म्हणायचं आमची. ए मुला एवढी नाही, सगळी घेऊन जाणार आहे मी. मुला सांगा म्हण की असं 1 रुपयाला एवढी स्वस्त द्यायची. बघा पान तर बघा कशी टवटवीत हिरवी गार भाजी आहे. मला 50 रुपये देतो, द्या. बर घ्या, बर घ्या म्हणाव. हे दादा 50 रुपये. हां पिशवी आहे का तुमच्याकडे? नाही हो, नाही नाही आम्ही प्लास्टिक पिशव्या नाही ठेवत म्हणायचं. तुमची कपड्याची पिशवी घेऊन या आणि त्यात घेऊन जा म्हणाव. अरे चल. तर बघा आम्ही पहिल्यांदाच म्हणजे आम्हाला तर शेतीचं काही येत नव्हतं. मला पण शेतातलं काही सुद्धा येत नव्हतं. मी तुम्हाला सांगते शेतातलं अजिबात काय येत नव्हतं. पण माझी इच्छा म्हणजे मी नांदाय आली ना तेव्हापासून माझी इच्छा होती की मला थोडंसं का होईना आपली शेती असावी आणि जवळ असावी. म्हणजे कसं आपल्याला तिथल्या तिथं शेती करायला जाता येते आणि आपल्याला शेतातलं काही येत नसलं तर आपल्याला शिकता येते. जवळ असलं की आपल्याला जाता पण येते आणि आपण गेलं तर आपली मुलं पण येणार. तर असं म्हणून काय नाही आम्ही ही शेती 1 तासाचं अंतर आहे इथं घेतली आणि आपलं त्यात आपलं जसं होईल तसं शेती करतो आहे. आणि पोरांनी म्हणलं गहू लावू नको, तुला एकटीला ताप होईल. होऊ दे म्हणलं झालं तर, पण शेतात असं मोकळं ठेवणार नाही म्हणलं मी. आणि असं आपलं पैसे इकडं तिकडं बेकरीतनी कितीतरी जाग्याला जातं आहे, नुकसान होऊन जातं आहे. तेवढ्यात आपलं पीक येतं आहे. भले आता ठेवा खाली मेथी ठेवू. अतुल खाली मेथी ठेवू. हां अरे पाडली खाली, टवटवीत मेथी आहे ना. म्हणली मला म्हणली आई निवडूनच घेते. थांबा बघूया सिया निवडल्या का, सियाला कळतंय का. आणि सिया कशी करते आई मला काम दे मला काम दे, दोघं पण. ए मुला थांब, तसा त्रास द्यायचा नाही दिदीला, करू दे, आगाऊपणा नको आहे. निवडल्या चांगली, थांब तशी अशी जुळव. हां अतुल ठेवून दे, ठेवते इसं करते ती. हां आता ग बसा, वरडू नका. पर्यंत दंगा चालू असेल, मला काही बोलू देत नाही ती. जास्त झाल्यावर किती छान वाटतंय बघ, लाल सूर्य. हां सूर्य देवताला आपण धन्यवाद केला पाहिजे. आपल्याला उन्हाळ्याचं
ही आपल्याला किती मदत करते, म्हणजे पीक आलेलं वाळवायसाठी. आणि वरुण देवताला पण आपण धन्यवाद केला पाहिजे. आपल्याला किती म्हणजे देवानं आपल्यासाठी काय काय करून ठेवलंय, सगळं आपल्यासाठी केलंय, पण आपण देवाचा शुक्रिया अदा नाही करत. आणि आपल्याला बुद्धी पण दिलेली आहे चांगली, पण त्याचा आपण वापर करत नाही. वेळेच्या वेळेला वापर केला पाहिजे आणि आपल्या जीवनाचं सोनं केलं पाहिजे. जीवनातली एक ना एक क्षण ना क्षण आपला वाया नाही गेला पाहिजे. आपल्या कामात राहायचं आणि आपल्या कामातनं छान छान शिकायचं. हे बघा आता सिया विहान पण आमच्या संग आले, ते पण मला भाजी निवडू लागले. सिया इकडे आहे एका साईडला. तर माझं काय म्हणणं होतं मी तुम्हाला सांगते. शेतीचं महत्त्व तर आहेच, पण आपण कसं म्हणतोय शेतात पेरणीसाठी पैसे नाही आहे, कसं पेरायचं, पेरणी झाली की मग काढणीचं असतंय. तर आपण असं म्हणतोय म्हणून आपलं पैसा राहत नाही. जर आपण विचार केला ना तर थोडी शेती असली ना तर आपल्याशी आपण जुळणी करून ठेवायचीच तशी थोडीशी का होईना, आणि नसली तर करायची. पण थोडंसं पीक घ्यायचं आणि त्या पिकाचा आनंद घ्यायचा आणि अनुभव पण घ्यायचा आणि मुलांना पण शिकवायचं. तर अशा सगळ्या गोष्टी एका प्रश्नात भरपूर प्रश्नाची उत्तरं असतात. फक्त आपल्याला त्या उत्तराला प्रश्नातनं शोधून त्याचा वापर करायचा, म्हणजे प्रश्नाच्या उत्तराचा. तर ते उत्तर आपल्या कसं कामाला येईल आणि त्या उत्तरात आपण कसं कसं करून दावायचं. तर मग मी म्हणलं आता एवढं आपण बेकरीतलं सामान काहीतरी आणलं तर कच्चं दिना 1000 रुपये 2000 रुपये जातं आहे. तर तेच आपलं 1000-2000 रुपयाचं पीक लावलं, पेरणीसाठी म्हणजे मशीन आणली, काढणीसाठी मशीन आणली, बाया लावून काढून घेतलं, तर आपलं शेत पण चांगलं राहतं आहे. आणि शेतात आपल्या हिरवंगार दिसलं तर आपल्याला पण चांगलं मन प्रसन्न होतं आणि आनंद मिळतो की आपण घेतल्यासारखं नाही शेती, त्याचा काहीतरी आपल्याला उपयोग झाला आणि आपल्याला अनुभव मिळतोय. जास्त मेन म्हणजे काय होतंय, आपल्याला अनुभव येतोय. मला काही अनुभव नव्हता, काही म्हणजे काही येत नव्हतं शेतातलं. आमच्या आईच्यात भरपूर शेती आहे, पण मला काही त्यातलं येत नव्हतं. कसं कधी तर आता गाडीत पाण्याच्या बॉटल आहेत, त्या आणून म्हणलं या नारळाला जरा टाकाव आणि इथं जरा टाकूया, कारण की आता गव्हाचं पाणी बंद केलं आहे, गहू वाळले म्हणून. तर आपल्याला ह्या झाडांना वाळले आहे बघा. कोरफड पण लावल्या मी इथं आल्यावर, पण आपल्याला तोंडाला लावता येत्या. तोंड धुताना कसं होते, इथं बोरचं पाणी आहे आणि इथं एक कडीपत्त्याचं पण रोप लावलेलं आहे. असावं म्हणून म्हटलं इथं जरा लावावं, कधी तर राहिलं तर कडीपत्ता पण लागतोय ना, मग सगळं पोत्यात बांधून आणायला लागते. मला आठवणी, मला तोड नव्हती हे, तर आठवणीनं आणायला लागते सगळं. त्यामुळं ना मला काय लक्षात पण राहत नाही आणि मग सगळं आवरत मलाच बसायला लागते. त्यामुळे म्हणलं चला कडीपत्त्याचं पण लावूया इथं, म्हणजे आपल्याला इथं राहिलं तर येतं आहे कामाला. आणायला आलं आहे, आणलं की टाकतो आणि मग घरी जातो. भाजी पण काढली आता, पोरं पण आलते, तेवढे पोरं पण फिरून आता चाललेली. आणि मी काय केलं, आराम केला आणि तशीच उठून आले. हे बघा काहीच आवर नाही. म्हणलं कंटाळा आलता, सकाळपासून कामच चालू होती, तर लई कंटाळा आलता. म्हणलं नको बाबा, पण काकांनी म्हणलं की गहू उंब्या पडायला लागल्या, त्या उंब्या पडायला लागल्या, तर म्हणलं बघून तरी यावं. मग आता बघूया, जमलं तर 1-2 दिवसात गहू काढायचं, मशीन बोलवायची आणि गहू आपलं काढून व्यवस्थित नंतर मग आणि असते पुढची कामं. गहू काढल्यानंतर मोकळं म्हणजे वाळू घालायची, निवडायचं. टाका तुला त्या टाका आधी, हां ती वाली एक हे टाक आणि एक त्यात टाक. तर मग अशी कामं असतात. मग आता आपल्याला बघा हे पाणी घालायला लागलं, नारळाला घाल की सगळं संपूर्ण होते तर. हां असं आधी त्या छोट्यात नाही घाल, काय एक बाटली पुरी जरा आणि राहिलेलं नारळमध्ये टाक. त्या दिवशी आल्यावर काय केलं, सगळं गार्डनला पाणी पाजलं होतं चांगलं. आणि आता काकांना पण उद्या लावायला लागेल, लावायला आवडते. इकडं जरा पाणी घाला म्हणून सांगते आल्यानंतर. आणि हे बघा साईडला मोठे मोठे झाडं काढून टाकले होते आम्ही, जी रोपं होती ना ते अशीच ठेवले, तर किती सुंदर दिसतंय बघा आपल्या रस्त्याच्या कडेला पिवळी झाडं. आणि हे बघा ही मोहरी पण आल्या. आता बघूया, आत्ता घेऊन जाऊ का काय काय कळण झाले. थोडीशी आहे ती पडून खराबच होऊन झाल्या. आता काय करते, काकाला उद्या अतुल मोहरी पडायला लागल्या, इथं वल्ली आहे. इथं गहू बक्कल झाले वाळाय, तिथला गुच्छा काढलाय तेवढा त्यांनी, तिथं जे आलं ते इथं पण आलेलं आहे भरपूर. तर चला चला थांब की काय, चला आता मी सांगितलंय तुम्हाला की आपलं छोटासा तुकडा असला तर आपण पिकाला पैसे नाही आहे, पीक कसं पेरणी कशी करायची हे आपण करत बसतो. बरं तेवढा पैसा आपण ढीकभर इकडं तिकडं घालत असतो या. तर आपण थोडंसं बचत करायची वर्षभराने, थोड्याशा आपल्या पट्ट्याला हिरवगार करायसाठी प्रयत्न करायचा. तर चला आता जाऊया. आजचा हा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला पुढं बघायला मिळणारच अपडेट, कसं कसं गहू किती निघणार आहे, काय निघणार आहे, कसं निघणार आहे ते पण तुम्हाला बघायला मिळेल.
आणि आम्हाला खूप एक्साइटमेंट आहे कारण की दुसरी वेळ आहे हा त्यामुळे आणि खूप excitement दुसरी आहे. वेळ हा. असून हे लांबडा पट्टा पूर्ण लावला ना आता हा, हे पूर्ण गेल्या बारीनं लावला काय त्यामुळं- केलं आपण काय केलं गेल्या बारीनं गेल्या वेळी इकडे हरभरा केला अर्धा हरभरा केलता ना अर्धा गहू केलता तर आता ह्या बारीनं किती निघतंय बघूया चला हे बघा पोरांची कशी घाई उठल्या